इंद्रधनुष्य 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 बासरीच्या सुरावटीने श्रोते हो आजच्या आपल्या या लोकप्रिय इंद्रधनुष्य कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण नाही, मार्गदर्शनासाठी घराण्यात बासरी वादनाचा मोठा वारसा नाही, तरीही बासरीच्या 7 रंध्रांमधून असा अप्रतिम सुरेल नाद छेडणं ही साधी गोष्ट नाही. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्यासोबत आहे गोळपचा युवा बासरीवादक देव सडकर. कोणत्याही गुरूंचा प्रत्यक्ष सहवास नसताना केवळ सुरांची मनापासून असलेली आवड आणि अपार जिद्दीच्या जोरावर देवनं बासरीच्या सुरांवर आपली उत्तम पकड मिळवली आहे. आवड कशी शिकण्याची नवी प्रेरणा बनते आणि ती प्रेरणा पुढे जिद्दीत कशी बदलते हे उलगडणारा देवचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. देव, तुझं खूप खूप स्वागत इंद्रधनुष्य कार्यक्रमात. धन्यवाद. तू अतिशय छान अशी आमच्या कार्यक्रमाची आज सुरुवात करून दिली आहेस. बासरी वाजवली आहेस तू आणि श्रीकृष्णाची प्रिय अशी ही बासरी आहे, त्यामुळे ती सर्वांनाच आवडते आणि त्याच्या वादनाने मन प्रसन्न होऊन जातं. तसा ही वेळ सुद्धा प्रसन्न झाली आहे. तर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आधी तुझी ओळख करून दे. म्हणजे तू किती शिकलायस, तू कुठे राहतोस? मी 12वी आता शिकतोय आपल्या गोगटे कॉलेजलाच आणि मी राहतो तर पावसला, म्हणजे पावसच्या जरा आधी गोळप म्हणून गाव आहे, तिकडे राहतो. अच्छा, तू इयत्ता 12वी मध्ये शिकतोयस आणि तू बासरी वाजवतोस. तर ही बासरीची आवड तुला कशी निर्माण झाली? तू कुठे शिक्षण घेतलंस त्याचं? मी बासरीचं असं शिक्षण कुठे घेतलं नाही. मी आपल्याकडे मोबाईल असतो, सर्वांकडे मोबाईल असतो, त्या मोबाईलचा सदुपयोग करून मी त्या मोबाईलवरनं बासरी वादन शिकलो. अच्छा, पण तू कुणाकडे शिकलास? म्हणजे त्याच्या फक्त मोबाईलवरनं शिकत होतास की अजून तू कुणाचं ऐकत होतास? ती बासरी खरं तर एक वाद्य आहे, मग ते कसं वाजवायचं, कसा त्याचा उपयोग करायचा, हे कसं शिकलास? तर आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी. अच्छा, त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी. मला पण असं आवड निर्माण झाली. अच्छा, आणि त्याच्यात मी शिकत गेलो त्यांचं बघून बघून. पण आता तू म्हणालास ते नेपाळी आहेत, बागेमध्ये कामाला येतात, तर त्यांची भाषा वेगळी, त्यांची धून वेगळी. मग तू त्यांना कसं सांगितलंस की हे शिकायचंय किंवा आणि किती वर्ष हे सगळं सुरू होतं? तरी गेलं 1-2 वर्ष हे चालूच आहे. आणि राहिला विषय भाषेचा, तर त्यांच्याशी संवाद करताना मी बऱ्याचशा वेळा हिंदीतच संवाद केला. अच्छा, आणि संवाद आणखीन सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मी नेपाळी शिकलो. अरे वा, किती सुंदर. मग तेही त्या काकांकडनं शिकलास? होय, त्यांनी शिकवलं मला. अच्छा, म्हणजे 2 कला तू शिकलास, एक तर भाषा वेगळी शिकलास आणि एक बासरी शिकलास. आधी आपण भाषेवर येऊया. नेपाळी भाषा कशी आहे, वेगळी आहे का मराठी आणि हिंदीपेक्षा? तरी म्हणायचं झालं तर मराठी आणि हिंदीपेक्षा वेगळीच आहे ती. पण त्याच्यात काही हिंदीचे शब्द असे आढळतात आणि मराठीतलेही. अच्छा, ऐकायला ती भाषा एकदम अशी साधी सोपी वाटते आणि कळायला पण सोपी आहे. मग तुझी आधी आवड निर्माण झाली बासरीची म्हणून तू नेपाळी शिकलास की नेपाळी शिकता शिकता बासरीची आवड निर्माण झाली? नेपाळी शिकता शिकताच बासरीची आवड निर्माण झाली, म्हणजे दोन्ही एकत्र. अच्छा, बर. आणि बासरी शिकायची होती तर तुमच्याकडे घरी आधी कोणी असं वाद्य वाजवतं की तू नवीन बासरी विकत घेतलीस आणि शिकलास किंवा त्यांच्याकडच्या बासरीवर शिकलास? त्यांच्याकडच्या बासरीवर आधी मी बेसिक शिकलो आणि नंतर मग मी मुंबईला जाऊन बासरी परचेस केली. अच्छा, आणि घरातले माझे म्हणजे माझ्या घरात माझे बाबा भजन करतात वगैरे,
दादा वाद्य वाजवतो, पखवाज वाजवतो, पण बासरी हे कोणी नाही. अच्छा. मग तुमच्या घरी भजन कीर्तन होत असतं दरवर्षी किंवा दर आठवड्याला होतं का? हा, म्हणजे कुठे कार्यक्रम असला तर आम्हाला बोलवतात भजन करायला. मग आता जेव्हा तुझं शिक्षण सुरू झालं त्या काकांकडे, तर ते कसं सुरुवात झाली? म्हणजे सुरुवातीला काय शिकलास तू त्यांच्याकडे? सुरुवातीला बासरीत कशी हवा सोडायची हे शिकायलाच मला आधी 1 महिना गेला पूर्ण. अच्छा. त्याने तुला ते कसं सांगितलं, कसं शिकवलं? तू आम्हाला समजावून सांग ना, तुझं शिक्षण कसं झालं ते सांग. त्यांनी मला आधी सुरुवातीला सांगितलं, ही बासरी तू अशी तोंडाजवळ पकड आणि ओठांनी तू छोटासा होल करून त्याच्यात फुकायचा प्रयत्न कर. आणि ते बोलले पहिला 1 महिना तू हीच प्रॅक्टिस कर. पण मला ते 1 महिन्याच्या आत हळूहळू जमायला लागलं. अच्छा. एकदम म्हणजे पटकन जमलं नाही मला, कारण का बासरी हे वाद्य कठीण आहे वाजवायला. आणि मग नंतर हळूहळू जेव्हा माझं नियंत्रण त्या श्वासावर पूर्णपणे आलं, तेव्हा मग मी त्या काकांनी सांगितलं मला की तू आता श्वासावर नियंत्रण आलंय ना, तर तू तुझा श्वास आता मोठा बराच वेळ ताणून धरण्याचा प्रयत्न कर, श्वास वाढवण्याचा प्रयत्न कर. तर मी त्याच्यासाठी 1 महिना आणखीन प्रॅक्टिस करत होतो श्वास वाढवण्यासाठी. बासरीत बघायचं झालं तर मेन जे होल असतात ते 7 असतात. एक फुकायचा होल आणि बाकीचे 6 ज्याच्यावर बोटं ठेवायची. तर मग जेव्हा श्वासावर नियंत्रण आलं तेव्हा काका बोलले की एक एक करून बोट ठेवत जा आणि हळूहळू श्वास फुकत जा. आणि एक बोट ठेवून मी 1 आठवडा प्रॅक्टिस केली अशी पूर्ण एक बोट, म्हणजे 6 आठवडे मी प्रॅक्टिस केली 6 बोट ठेवेपर्यंत. प्रत्येक बोटासाठी वेगवेगळे वेळ तुला द्यावा लागला? हो, कारण का आपण बासरी वाजवायला घेतली की पूर्ण आपण बोट त्याच्यावर ठेवून आपल्याला त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्याला बासरीत कसं नुसतं श्वासावर नियंत्रण असून उपयोग नाही, आपलं मन पण शांत पाहिजे, श्वासावर पण नियंत्रण पाहिजे, आपला श्वास पण वाढलेला असला पाहिजे, श्वास पूर्ण वाढवून धरला पाहिजे आपण, आणि सोबत आपल्या बोटांवर पण नियंत्रण असलं पाहिजे आपलं पूर्णपणे. मग ह्या सगळ्या गोष्टी तू त्यांचं बघत होतास, ते तुला सांगत होते, कसं करत होते ते तुला? ते पूर्ण मला मार्गदर्शन करायचे की तू कशा प्रकारे आता माझं बोट एखादं ठेवायचं चुकलं किंवा थोडंसं ओपन राहिलं तर ते सांगायचे हे असं नको करूस, हे पूर्णपणे क्लोज कर. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी हळूहळू मला पूर्ण शिकवली बासरी. अच्छा. बरं, त्यांचा देश नेपाळ, त्यांची भाषा नेपाळी देशातली, त्यामुळे त्यांची गाणी सुद्धा त्या प्रकारची असतील, त्यामुळे त्यांचं वादन सुद्धा त्या नेपाळी गाण्यांचंच असणार. मग पहिलं गाणं तू नेपाळी शिकलास की हिंदी शिकलास की, आणि त्यांना आपली हिंदी गाणी माहिती आहेत का? हो, ते बरेच वर्ष झाली इथे येत आहेत आणि त्यांना आपली हिंदी गाणी, नेपाळी गाणी सगळी माहिती आहेत. आणि पहिली मी जी शिकलो धून ती मगाशीच मी तुम्हाला वाचून दाखवली, ती श्रीकृष्णाची धून. श्रीकृष्ण आणि बासरी हे अतूट नातं आहे आणि तुझी सुरुवात खूप छान अर्थातच श्रीकृष्णाच्या धूनने झाली. पण मग ती त्यांनी शिकवलेली पहिली धून होती का तुझी? नाही, त्यांनी मला फक्त बेसिक शिकवलं. पण मी म्हणलं की आता आपला पुढे आपलं अपग्रेड करायचं आहे, त्याच्यामुळे मी आपल्या फोनचा चांगला उपयोग करून त्याच्यावरनं ही कृष्णाची धून शिकलो. अरे वा. सगळ्यात पहिलं शिकलेली तुझी धून ही आत्ता ती आम्हाला वाजून दाखवलीस ती. हो. मग ती तुला यायला लागली, मग तू घरी ऐकवलंस का हे सगळ्यांना? हो, ऐकवलं मी घरी. आणि तेव्हा कसं झालं की आमच्या घरी पूर्ण सगळीकडे कोणच, म्हणजे आजूबाजूला पण कोणच बासरी वाजवायचं नाही. तेच मला विचारायचं होतं तुला. त्याच्यामुळे जेव्हा मी असं बासरी वाजवताना सगळ्यांनी ऐकलं तेव्हा सगळे चकित झाले आणि उत्साहित पण झाले आणि मला ते वेगवेगळे धून वाजवण्यासाठी प्रेरित करायला लागले. अरे वा, किती छान. मग हे सगळं तू बघत होतास, सोशल मीडियावरनं शिकत होतास, तर तुझी सगळ्यात कठीण धून आणि सगळ्यात सोपी धून ती तू कशी शिकलीस तेही सांग आम्हाला. सर्वात सोपी धून म्हणजे ती पहिली मी वाजवून दाखवली, ती श्रीकृष्णाची धून. ती सर्वात सोपी धून आणि बिगिनरसाठी सर्वात चांगली धून आहे. अच्छा. तर ती शिकायला मला तरी 3 दिवस गेले. अच्छा. 3 दिवसात मी ती म्हणजे एकदम रफली शिकलो पूर्ण. आणि ती मास्टर करायला मला 1 महिना तरी गेला. अच्छा. आणि सर्वात कठीण धून आतापर्यंत मी शिकलेली म्हणजे ती क्रिश मूवी मधली सुरुवातीची थीम सॉन्ग. मग तू आम्हाला तीही वाजवून दाखव. हे तुझा सराव सुरू होता, बेसिक शिकून घेतलास, ह्याला तू दिवसातला वेळ केव्हा द्यायचास, किती द्यायचास? याचं कारण असं, तुझी आत्ता 12वी आहे, तू हे जे शिकायला सुरुवात केली असेल तेव्हा तुझं 9वी आणि 10वीचं वर्ष असेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वर्ष. मग ते तू कसं काय तुझ्या वेळेचं नियोजन केलंस, अभ्यासाचं नियोजन केलंस? शाळेत होतो तेव्हा मी आपल्या गुरुकुलला होतो, GGPSच्या गुरुकुलला. तर ते सकाळी मी 7 वाजता जायचो आणि संध्याकाळी 5 वाजता सुटायचं. तर मी 6 वाजेपर्यंत घरी यायचो. आणि आमच्या गुरुकुलमध्ये कसं
सगळा अभ्यास तिकडेच करून घ्यायचे पूर्ण. त्याच्यामुळे घरी आल्यावर जास्तीचा काय अभ्यास करायची गरज नाही लागायची. त्याच्यामुळे जेवढा वेळ मिळायचा तेवढा मी बासरी शिकण्यात प्रदान करायचो. अरे वा. पण मग आता मला सांग, तरीही किती तास तू ह्याच्यासाठी द्यायचास? म्हणजे सलग बसायचास, सराव कसा व्हायचा, तास तासभर बसायचा, असं किती वेळ असायचं? मी तरी दररोज 2 तास तरी काढायचो बासरी वाजवण्यासाठी. आणि सलग वाजवणं सोपं नव्हतं, कारण का घसा सुकायचा. सुरुवातच होती माझी, घसा सुकायचा. त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून ब्रेक घेऊन 15 मिनिटाचा असं दुसरं परत ते सुरू करायचो मी. असं करून करून मी प्रॅक्टिस करायचो. आता बासरी हे श्वासाशी जोडलेलं वाद्य आहे, तर श्वासाचे काही व्यायाम तू करतोस का? किंवा तुला कोणी असं सांगितलंय का की श्वास वापरण्यासाठी योग्य पद्धतीने काही व्यायाम आहेत, ते तू बघितलेस का? हो, मी मोबाईलवर पण त्याच्याबद्दल सर्च केलं आणि तेव्हा मला पण त्याच्याबद्दल बरीच माहिती कळाली. आपण एक स्ट्रॉ घ्यायचा, एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यात फुकत राहायचं. अच्छा. आणि पूर्ण श्वास भरून प्रत्येक वेळी जेवढा श्वास भरता येईल त्याच्यापेक्षा जरा जास्ती श्वास भरायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यात फुकत राहायचं. अशा प्रकारे हा पहिला व्यायाम होता. आणि दुसरा व्यायाम म्हणजे प्राणायाम, सर्वात महत्वाचं. बरोबर. प्राणायाममुळे माझा श्वास आणखीन वाढत गेला. हे सगळं करत असताना 10वीचं वर्ष होतं, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस बाजूला राहिली होती की अभ्यास आणि बासरी सलग सुरू होतं? अभ्यास आणि बासरी सलग सुरू होतं माझं 10वीत. अच्छा. मला असं वाटतं ते स्ट्रेस बस्टर असावं तुझ्यासाठी. हो. अच्छा. अभ्यास वगैरे करून जेवढा स्ट्रेस आला असेल तेवढा बासरी वाजवून पूर्ण म्हणजे मन मोकळं व्हायचं पूर्ण. अरे वा, किती छान. तुझ्या घरी तू म्हणालास की भजनाची परंपरा आहे, वडील भजन गातात, भाऊ पखवाज वादन करतो, याचाच अर्थ तुझ्या घरात संगीताचं वातावरण आहे. तर जेव्हा तू बासरी वादन शिकायला सुरुवात केली स्वतःहून, तर अर्थात तुला प्रोत्साहन नक्की मिळालं असेल. पण बासरी विकत घ्यायची आहे किंवा आता ते घरातनं प्रोत्साहन कसं झालं? वडील काय म्हणाले, भाऊ काय म्हणाला, किंवा विशेषतः आईचं काय तुझं त्याबद्दलचं मत होतं? कारण शिक्षण हे सुद्धा महत्वाचं असतं. हो, त्याच्याबद्दल तर आईने आणि बाबांनी दोघांनी मला जास्ती सपोर्ट केला. ते मला म्हणजे मी आता भजनाला जायचो तेव्हा कोण ना कोण बक्षीस द्यायचे मला, 100 रुपये वगैरे असं, म्हणजे जे मनात येईल त्याच्याप्रमाणे बक्षीस द्यायचे. तर ते मी साठवून ठेवायचो बाजूला बासरी विकत घेण्यासाठी. अरे वा. आणि हळूहळू मी असे बासरीसाठी पैसे जोडत गेलो. आणि जेव्हा बासरी घ्यायला गेलो मुंबईत, तेव्हा माझ्याकडे तरी कमीत कमी 2,000 रुपये होते. आणि तेव्हा तिकडे गेल्यावर नेमकं दुकानात गेल्यावर समजलं, आई सोबत होती तेव्हा, दुकानात गेल्यावर समजलं की बासरी तर महाग आहे त्याच्यापेक्षा. म्हणून मग आईने माझ्याकडे बघितलं, ती म्हणते तू काळजी नको करूस, तू घे बासरी. तिने वरचे पैसे जोडले. अच्छा. तुझ्या आवडीची गोष्ट तुला त्याच्यामुळे मिळाली. हो. या सगळ्या वादनामध्ये तू आता शिकतोयस, तर सगळ्या फिल्मी धूनच शिकलायस की तुझ्या बासरीवर तू भजन वाजवू शकतोस, भक्तिगीत वाजवू शकतोस का? हो, बासरीवर मी भक्तिगीत पण शिकलोय, फिल्मी धून पण शिकलोय आणि क्लासिकल धून पण शिकलोय. अरे वा. आतापर्यंत तू आम्हाला हिंदी बद्दल, फिल्मी धून बद्दल सांगत होतास, तर एखादी मराठी धून सुद्धा आम्हाला तू वाजवून दाखवशील ना? हो, नक्की. अच्छा, मग ते आपण ऐकूया आता. देव, तू हे सगळं कुठेतरी बघून शिकत आलेला आहेस. कोणीतरी तुला दाखवलं, ते बेसिक शिकलास, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर करून हे वाद्य तू शिकत आलास. पण बासरी ही आपल्या देशाची परंपरा आहे, पारंपरिक वाद्य आहे आणि अत्यंत दिग्गजांनी ती वाजवलेली आहे. मोठमोठे गुरु आहेत त्याच्यासाठी, मोठमोठे कलाकारांनी बासरी ह्या वाद्याला उच्च पदापर्यंत नेलंय, देशभरात जगभरात गाजवलंय. तुला असं वाटतं का की ह्याचं आपल्याला परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तू काही प्रयत्न करतोयस का? हो, आपल्या इथे मागच्या वेळी शिवाजी स्टेडियमच्या इथे राष्ट्रीय कीर्तनकार अफळेबुवा आलेले, तर तिकडे मी
त्यांच्या पूर्ण वाद्यांचा त्यांचा सेटअप होता. त्यांची माणसं बोलवलेली होती. तर त्याच्यातच मी बघितलं की एक बासरीवादन करणारे पण होते सर. त्याच्यामुळे मग जेव्हा मी त्यांचं कीर्तन संपलं, तर कीर्तन संपल्यावर त्या बासरीवादक सरांकडे गेलो. त्यांना मी विचारलं कसं काय तुमचं, पूर्ण त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यांच्या क्लासची, आणि मी तो क्लास जॉईन करायचं बघतोय. अच्छा, आता हे 12वीचं तुझं वर्ष झालं की हो तुला पुढचं पण हेच शिक्षण घ्यायचं आहे की अजून काही डोक्यात आहे? होय, पुढचं पण मी शिक्षण घेणार आहे. हां, ह्या सगळ्या गोष्टीचं. हो 10वीला तर तुझी आवड त्यावेळेला नवीन नवीन तू शिकत होतास. आता 12वीचं वर्ष आहे, 12वीमध्ये आहेस, तर आत्ताचा अभ्यास तो जास्त कठीण थोडासा हो. 10वीपेक्षा. मग ते कसं काय करतोस तू? ते वेळापत्रक कसं जोडून ठेवलंयस? तर माझं कॉलेज असतं 12:30 ते 5. हां. तर सकाळी मी उठून सगळं आवरतो, कॉलेजला जातो. कॉलेजवरनं आल्यावर जेव्हा मला वेळ भेटतो पूर्ण संध्याकाळपर्यंत, तेव्हापर्यंत मी बासरीचा अभ्यास करतो आणि मग रात्री मी आपला कॉलेजचा अभ्यास करतो. तू वेगवेगळ्या भजनांच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे जातोस, तर असा एखादा प्रसंग तुला आठवतोय का की कोणीतरी खूप छान दाद दिली किंवा तुझं कौतुक केलं किंवा असा आठवणीत राहणारा एखादा प्रसंग आहे? हो, पूर्णगडला आमचं जेव्हा भजन होतं तेव्हा तिकडे जी मंडळी होती त्यांनी माझं बासरीवादन ऐकून मला एकदम वाहवा केली माझी पूर्ण. म्हणजे ते मला नंतर येऊन बोलले की त्यांनी कधीच असा प्रकार बघितलेला नाही बासरीवादन भजनात, ते पण. आणि एवढं ते म्हणतात की एवढं मस्त बासरीवादन आम्हाला ऐकवलंस तू की एकदम मंत्रमुग्ध झाले म्हणतात ते. अरे वा. आता तू कॉलेजमध्ये गेलास तर तुझ्या या बासरी वादनाची संधी तुला महाविद्यालयामध्ये मिळाली आहे का? हो, आमच्या महाविद्यालयात छंदोत्सव असा वार्षिक कार्यक्रम असतो. तर तिकडे मला नाटक आमचे असतात छंदोत्सवला, तर तिकडे थोडा वेळ आधी नाटकांचं सगळं अरेंजमेंट होण्याआधी थोडा वेळ असतो. तर त्याच्यासाठी मध्ये शिक्षकांनी वेगवेगळे अशी मुलांना की काही वादन करो, काही त्यांची कला प्रदर्शन करा. तर त्याच्यात मला पण संधी मिळाली माझी कला प्रदर्शन करायला. आणि त्याच्यात मी कला प्रदर्शन केल्यावर सर्व शिक्षक आणि सर्व प्रेक्षक सर्व एकदम खुश झाले. जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला असेल. टाळ्यांचा कडकडाट झाला पूर्ण. मला वावा झाली पूर्ण. कॉलेजमध्ये मला सगळी ओळख झाली. मला कॉलेजमध्ये सगळे ओळखायला लागले बासरीवादक म्हणून. अरे वा, किती छान, खूपच छान. खरंच आम्ही सुद्धा तुझी आता बासरी ऐकतोय तर आम्हाला सुद्धा ते खूप छान वाटतंय. देव, तू गेली 2 वर्ष बासरी वादन करतो आहेस. काही गाणी सुद्धा तू बासरीवर अप्रतिमरित्या वाजवतोस. तर आता याबद्दल तुला काय वाटतं? मला असं म्हणायचं की मी ह्याच्यात अजून परफेक्ट नाही, म्हणजे परफेक्ट कधी होऊच नाही शकत, पण जेवढं शिकता येईल मला तेवढं शिकीन मी. आणि आत्ता पण मी ज्या धून वाजवल्यात त्या भलेही परफेक्ट नसल्या तरी पण मी त्या वाजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे जर काय चुकलं असेल तर माफी असावी. खरंच देव, तुझा हा प्रयत्न जो आहे तो खूप चांगला आहे. आणि तू जाता जाता एक महत्त्वाचं वाक्यसुद्धा सांगितलंस की तू मोबाईलचा एक चांगला उपयोग या माध्यमातून केलास. आणि मला असं वाटतं की इच्छा तुझी तर आहेच शिकायची, आवड आहे आणि तुझ्यामध्ये तो उपजत गुण आहे. आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी देव खूप खूप शुभेच्छा. रत्नागिरीतनं अजून एक बासरी वादक उच्च पातळीपर्यंत जगभरात जावा आणि ही रत्नागिरीतली बासरी जगापर्यंत पोचावी यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं 12वीचं वर्ष आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, देवचा हा सुरेल प्रवास ऐकल्यावर एक गोष्ट नक्की पटते. कलेसाठी साधना महत्त्वाची असतेच, पण त्याहूनही मोठी असते ती शिकण्याची मनापासूनची जिद्द. कोणतंही शास्त्रोक्त मार्गदर्शन नसताना केवळ एका आवडीपोटी बासरीसारख्या कठीण वाद्यावर अशी हुकूमत मिळवणं हे खरंच थक्क करणारं आहे. देव, तुझ्या या संगीतमय प्रवासाला आणि तुझ्या भावी वाटचालीला आमच्या आकाशवाणी केंद्राकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच सुरांची जादू तुझ्या बासरीत घुमत राहो. तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकली गोळबच्या युवा बासरीवादक देव सडकर याची ही बातचीत. मी अनघा मगदूम आता तुम्हा सर्व श्रोत्यांची रजा घेते. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि आपण आपल्या या मुलाखतीचा शेवट सुद्धा तुझ्या अशा छानशा बासरी वादनानं करूया. आता मी तुम्हाला फिल्मी धून आहे काय जब वी मेट पिक्चरमधली तुमसे ही म्हणून ती वाजवून दाखवतो.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.